आणि त्यामुळे चांगल्या चांगल्या आमदारांची सुद्धा एखाद्या वेळेस इकडे तिकडे आकडे झाले तर ते वोट बाद होऊ शकतं. आणि म्हणून त्याचं प्रिकॉशन म्हणून देवेंद्रजींनी काल आम्हाला सगळ्या आमदारांना व्यवस्थितपणे ट्रेनिंग दिलं. त्यानंतर सगळ्यांचं एक डेमो जे आहे, जसं आज मतदान होणार तसं काल रात्री सगळ्यांचं मतदान करून घेतलं. आणि त्यामध्ये काही 1-2 ठिकाणी चुकी झाल्या कोणत्या आमदारांच्या, त्यांना पुन्हा व्यवस्थित दुरुस्त करून जेणेकरून एकही मत हे बाद होऊ नये, हे सगळ्यात मोठं आम्ही याचा प्रयत्न करतोय. 2 वर्षापूर्वी जी पुनरावृत्ती झाली होती तसाच काही चमत्कार यावेळी देखील तुम्ही करणार आहात? मागच्या 2 वर्षापूर्वी जो चमत्कार झाला त्यामुळे सरकार आलं, पण तुम्ही असं समजू नका आता चमत्कार नाही आहे. आता जे सुरळीत आहे ते तसंच चालणार आणि 9 जागा ह्या महायुतीच्या आहे ना, याचा प्लॅन तयार आहे. बाकी सगळ्या लोकांना बस वगैरे आहेत काय? भाजपचं बजेट कमी झालंय का? अतिविश्वास जास्त? चांगली बैठक झाली. सेना आणि आम्ही तिघही तिथे एकत्र होतो. थोडी उशिरापर्यंत चालली पण डिटेल झाली. मी समाधानी आहे. खात्री असल्याशिवाय उभा राहिलो. त्यासाठी राहावं लागतं की कारण ह्या ट्रेनिंग घेणे एक दुसऱ्यासोबत, पुढे ह्या प्रॅक्टिससाठी आम्हाला एकत्रितपणे राहावं लागतं. काँग्रेसचे जे 37 MLAs आहेत ते 100% टिकणार हे त्यांनाही माहिती आहे. फक्त त्यात आता किती कमी होतात हे आजच्या निवडणुकीत आपल्याला दिसून येईल. भाजपने काही काळजी घेतली काँग्रेसच्या मतांसाठी? नाही, काँग्रेसच्याच मतांनी कोणाला द्यायचे आणि कुठं जायचं हे त्यांनीच व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. मी तुम्हाला सोडतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.